निष्पक्ष और सच्ची खबरों के लिए देखिए सिर्फ ट्रूथ न्यूज एक्स। हर खबर की सच्चाई सिर्फ यहाँ। वास्तविक आपला हा दुसरा मुक्काम आहे, परंतु आपण पिंपळवंडीमध्ये पहिलाच मुक्काम करतो, त्याच्यामुळे हा दुसराच मुक्काम आहे। आणि निमगाव सावा या ठिकाणी हनुमंतरायांच्या प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी सर्व या विश्रांतीकरता थांबलेलो आहोत। आणि वैकुंठवासी संत मानाजी बाबा पवार यांच्या पुण्यतिथी निमित्त असणारा हा सप्ताह, आणि या सप्त्यामध्ये आजचं जे कीर्तन आहे हे वास्तविक आपल्या पायदिंडी सोहळ्याचे विणेकरी आहेत, त्यांचा सन्मान सुद्धा झालेला आहे। परंतु आपल्या पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं आपण सर्व वारकरी मंडळी कोणाच्याही ऋणामध्ये न राहता आपण सर्व नामस्मरण करत चाललेलो आहोतच, परंतु आपल्याला जे अन्नदान करतात त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे। या पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं श्री तुकाराम लहानू पवार कुटुंबीय यांना विनंती आहे, आपण पुढे यायचंय। त्याचप्रमाणे या पवार साहेब यांना सुद्धा विनंती, आपण पुढे यायचंय। पायदिंडी सोहळ्याच्या वतीनं हे 25वे वर्ष असल्या कारणानं आपण या संतांचा आशीर्वाद म्हणून संतांची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे। आपल्याला विनंती, आपण त्याचा स्वीकार करायचा आहे। श्री संत सावळेराम बाबा व श्री संत साधू बाबा या दोनही संतांची प्रतिमा आपण या ठिकाणी आपणास प्रदान करत आहोत। आपल्याला विनंती, आपण पुढे यायचे। या ना साहेब, आपल्याला या ठिकाणी विश्रांती करण्याकरता जागा देतात, आपल्याला अन्नदान करतात, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देईल। आणि संतांचा आशीर्वाद त्यांच्या कायम पाठीशी आहेच। त्यांनाही विनंती करेल की या पवार साहेबांचा सुद्धा सन्मान केला जात। अशी साधू संतांची देवदेश धर्माची सेवा अखंड घडत राहो। आणि साहेबांना विनंती करेल की फक्त 2 शब्दामध्ये आपण या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा द्याव्यात। श्री हरिभक्तपरायण नाथा महाराज भटकळ, उपस्थित सर्व भावी ग्रामस्थ बंधू भगिनी, श्री संत मानाजी बाबा पवार यांच्या 128व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह या ठिकाणी अव्याहतपणे सुरू आहे। 128वे हे वर्ष आहे आणि गेल्या 25 वर्षापासून आपल्या सप्ताहामध्ये सावळेराम बाबा पिंपळवंडीकर यांची दिंडी या कालावधीमध्ये आपल्याकडे येत असते। आणि त्या आलेल्या सर्व पंढरीच्या पायी वारकऱ्यांसाठी अन्नदान त्या ठिकाणी देण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळवून दिलेलं आहे। त्याबद्दल मी पिंपळवंडीकर ग्रामस्थांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। खरं तर अन्नदान अनेक ठिकाणी लोक करतात, आम्ही पण त्या ठिकाणी करतो, पण पंढरपूरला पायी जाणाऱ्या भाविकांना अन्नदान देण्यामध्ये जे पुण्य आहे ते मला वाटतं इतर कुठल्याही अन्नदानामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही। रस्त्यानं चालताना ही सगळी मंडळी नामस्मरण करत त्या ठिकाणी जातात, पांडुरंगाचं नाव घेत रामकृष्ण हरी मंत्राचा जप करत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी चालत असतात। हे भाग्य आज नाथा महाराज भटकळ त्या ठिकाणी आले। त्यांचं मला वाटतं गेल्या वर्षी आपण इथं म्हणजे स्वपनदादांनी कीर्तन ठेवलेलं होतं, आता याही वर्षी महाराजांचं कीर्तन आहे। महाराजांनी मला मागे सांगितलं की मला या सप्त्यामध्ये एक सेवा तुमची मिळते दरवर्षी, पण तुमच्या गावामध्ये अजूनही 7-8 ठिकाणी सप्ताहाचे कार्यक्रम होतात, तिथेही कुठेतरी मला एखादी सेवा, म्हणजे मी महाराजांना म्हटलं आम्ही तुम्हाला एखादी सेवा आमच्या त्याही कार्यक्रमात कुठेतरी देऊ, जे तुम्हाला दिवसभर जो त्रास झाला आणि तुम्हाला थोडा अभंग सोडवायला काही अडचण आली तर पुढच्या वेळेस तुम्हाला स्वतंत्र आम्ही वेळ देऊ, दिवसभर तुम्ही चिंतन करा, मनन करा आणि रात्री व्यवस्थित अभंग सोडवा आणि आम्हाला तुमचं चांगलंही त्या ठिकाणी ऐकायला वेळ द्या, एवढं महाराज या ठिकाणी मी आपल्याला या निमित्तानं सांगतो। खरं तर वारकऱ्यांना अन्नदान करणं हे भाग्य मिळायला सुद्धा त्या ठिकाणी नशीब असावं लागतं। आणि मानाजी बाबांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या सप्ताहामध्ये ही दिंडी आज आपल्याकडे आली। मी सावळेराम बाबा पिंपळवंडीकर दिंडीच्या मंडळाचं सगळ्यांचं आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानतो, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आता बाहेर पाऊस असल्यामुळं बाहेर आपली उडदाची आमटी आणि भात आम्हाला पाहिजे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे जेवण बनवलेलं आहे, त्यामुळे जेवणाचा तुम्हाला काही त्रास होणार नाही। आता महाराज पुढच्या निष्पक्ष और सच्ची खबरों के लिए देखिए सिर्फ ट्रूथ न्यूज एक्स। हर खबर की सच्चाई सिर्फ यहाँ।